नमस्कार. मी सचिन देशमुख. महाराष्ट्र भूमी ही जशी शूरवीरांची भूमी आहे, त्याचप्रमाणे ती संतांची सुद्धा भूमी आहे. आपल्याकडे विपुल प्रमाणात संत साहित्य उपलब्ध आहे. त्यामध्ये अभंग, ओव्या, श्लोक हे सर्व आलं. अशा प्रकारचं सर्व संत साहित्य आलं. या अशा विपुल संत साहित्यामधून जी काही संतवाणी मला खूप रुचली, खूप आवडली, मनाला खूप भावली. आणि मला असं वाटतं की प्रत्येक विवेकी मनुष्याने त्या वाणीचा आपल्या जीवनात अंगीकार केला पाहिजे. आपण त्या पद्धतीने त्या प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा सर्व संतवाणी त्याच्या भावार्थासह, जो भावार्थ मला योग्य वाटला, अशा भावार्थासह मी आपल्यासमोर विनम्रपणे सादर करणार आहे. तर बघूया आजची संतवाणी. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे नीववावे. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कधी ना कधी काहीतरी संकट येत असतं. त्या संकटाचा आपण धैर्याने सामना करत असतो. या श्लोकाचा मात्र अर्थ काढताना मला थोडासा वेगळ्या प्रकारे काढावा असं वाटला, की आपण जेव्हा एक जबाबदार व्यक्ती असतो, विशेषतः तिथे जिथे निस्वार्थपणे आपण ती जबाबदारी स्वीकारली असते, म्हणजे कुटुंबात आणि समाजात. सामाजिक दायित्व, जर आपण कुठलं समाजकार्य करत असू तर सामाजिक दायित्व जे आपल्यावर आलेलं असतं ते. अशा वेळेला आपण सर्वांच्याच हितासाठी खूप काही चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशा वेळेला आपला दृष्टिकोन व्यापक असतो. आपण दूरदृष्टी ठेवून काहीतरी प्रयत्न करत असतो की ज्यामध्ये सर्वांचं हित असेल. पण नेमकं अशा वेळेला काय होतं की जो दृष्टिकोन आपण ठेवलेला असतो, जे आपल्याला दिसत असतं, ते इतरांच्या नजरेच्या टप्प्यातही येत नसतं. आणि तेच लोक आपण ज्यांच्यासाठी खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो, परिस्थितीशी झगडत असतो, तीच लोक आपल्याला नावं ठेवतात, आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात, किंवा ते आपल्याविषयी नाना प्रकारचे गैरसमज निर्माण करून देत असतात. अशा वेळी मात्र आपल्याला हताश व्हायला होतं, निराश व्हायला होतं. आणि आपल्याला असं वाटतं की अरे, मी तुमच्यासाठीच करतोय. ते आपल्याला नीच प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करतात, बोलतात, आपल्याशी नीच वागतात. कारण काय असतं की आपण जे करतोय ते त्यांना माहिती नसतं. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपला जेवढा उद्देश मोठा आहे, तेवढं आपलं धैर्य सुद्धा मोठं असलं पाहिजे. त्यामुळे ते म्हणतात की मनात श्रेष्ठ धारिष्ठ ठेवावे. आपण सर्वांच्या हितासाठी जर आपण करतोय, हा उद्देश आपल्याला माहिती आहे, हे त्यांना माहिती नसतो. ते त्यांच्या त्या दृष्टीच्या टप्प्यातही नसतो, आवाक्यातही नसतो आलेला. त्यामुळे त्यांचा स्वाभाविकपणे गैरसमज होऊ शकतो आपल्याविषयी, की आपण काहीतरी कुठल्या स्वार्थाने तर प्रेरित होऊन हे काम करत नाहीये, असं त्यांना वाटून त्यातून ते आपल्यासोबत नीच बोलू शकतात, वाईट वागू शकतात. ही धारणा जर आपण पक्की केली आणि आपण जर खूप संयम ठेवला, आपण जर धीराने वागलो, तर आपल्याला निराशा येणार नाही आणि आपणही त्यांच्याशी काही वाईट पद्धतीने बोलणार नाही, वागणार नाही. त्यांचा गैरसमज होऊ शकतो, तो अज्ञानातून होऊ शकतो. एखाद्या वेळी असं होऊ शकतं की जी एखादा व्यक्ती फार नीचच असेल, त्याचा स्वार्थ बुद्धीच त्याची आडवी आली आणि तो आपल्याशी वाईट वागत असेल, तरीही अशाही प्रसंगी बहुतांश वेळी तर गैरसमजातूनच झालेलं असतं. पण जर कधी स्वार्थातून जरी कोणी वागत असेल, तरीही आपण मात्र आपला नम्रपणा सोडू नये. आपण आपलं बोलण्यातलं माधुर्य सोडू नये. आपण शक्य तितकं सर्वांशी, शक्य तितकं म्हटल्यापेक्षा श्लोकामध्ये असं सांगितलं की आपण नेहमीच नम्रपणे आणि गोड बोलावं, की ज्यामुळे कधीतरी या सर्वांचा जो गैरसमज झालेला आहे, ज्यांचा आपल्यावर कुठल्या तरी कारणाने राग आहे किंवा ते आपल्याला नीच समजतात, नीचपणाने वागवतात, त्यांचा राग कधीतरी शांत होईल, असं समर्थांना यातून सांगायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.